नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. उद्या 15 एप्रिल या दिवशी आहे स्वामी समर्थ पुण्यतिथी. तर या दिवशी स्वामींनी आपला अवतार संपवला होता. पण स्वामी एक वाक्य नेहमी म्हणायचे, हम गया नहीं जिंदा है. म्हणजे स्वामी चराचरामध्ये आहेत, त्यांनी त्यांचा फक्त अवतार या दिवशी संपवला होता. तर हा दिवस आपण कसा साजरा करायचा, या दिवशी कुठल्या सेवा करायच्या, कुठले उपाय करायचे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. बऱ्याच व्यक्तींचं गुरुचरित्र पारायण सुरू आहे. केंद्रामध्ये किंवा घरी तुम्ही पारायण करत असाल तर उद्या त्याची सांगता होणार आहे. तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. आपलं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण चालू असेल तर ते पूर्ण वाचून घ्यायचं आणि मग आपल्याला छान स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. शुद्ध पाण्याने, पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करा. अभिषेक केलेलं तीर्थ आपल्या घरातील सर्वांना प्यायला द्यायचं आहे आणि उरलेलं आपण तुळस सोडून कुठल्याही झाडाला अर्पण करायचं आहे. मग स्वामींना आपल्याला हिना अत्तर लावायचं आहे. करंगळी शेजारच्या बोटाने आपण स्वामींना हिना अत्तर लावा. आता अत्तर लावताना संपूर्ण अंगाला लावा, कारण हिना अत्तर हे स्वामींना अतिशय प्रिय होतं. नंतर चाफ्याची फुलं किंवा गुलाबाचं फूल, पिवळी फुलं यापैकी जे आपल्याला फुलं मिळतील ते स्वामींना अर्पण करायचे आहेत. स्वामींना छान वस्त्र घालायचे. आणि एक सेवा, स्वामीचरित्र सारामृत ही स्वामींची अतिशय आवडीची, अतिशय प्रिय सेवा होती. तर हे ग्रंथाचं आपल्याला पठण करायचं आहे. आता सकाळी जरी वेळ नाही मिळाला तरी तुम्ही दुपारीसुद्धा हा ग्रंथ पठण करू शकता, कारण सकाळी आपल्याला सर्वांना नैवेद्य बनवायचा आहे स्वामींसाठी. तर आता नैवेद्यामध्ये आपण पुरणपोळी किंवा वरण भात, घेवड्याच्या शेंगांची भाजी, कांदा भजी किंवा गोडाचा शिरा, बेसनचे लाडू यापैकी काही तुम्ही नैवेद्यामध्ये बनवू शकता. आपल्या यथाशक्ती आपल्याला जे शक्य होईल ते आपल्याला नैवेद्यामध्ये स्वामींना दाखवायचं आहे. नैवेद्य दाखवताना आपल्याला तुळशीपत्र नैवेद्यावर ठेवायचं आहे. आणि बघा, आपण जेव्हा स्वामींना नैवेद्य दाखवतो तर तेव्हा आपल्याला आरती करायची असते. म्हणजे जर शक्य झालं तर 10:30ची आरती करा आणि त्यावेळेत स्वामींना नैवेद्य दाखवायचा प्रयत्न करा. आणि ज्या पण आपण सेवा करणार आहे त्या नंतर केल्या तरी चालतील, पण गुरुचरित्र ग्रंथाचं पठण हे आपल्याला सकाळीच उरकायचे आणि नंतर मग आपण स्वयंपाक करून नैवेद्य आरती करायची. आता 10:30ला जर नाही शक्य झालं तर थोडं तुम्ही उशिरा केलं तरी चालेल, काही हरकत नाही. पण अशा पद्धतीने आपल्याला या दिवशी सेवा करायची. आणि स्वामीचरित्र सारामृत हे प्रत्येकाने पठण करा, कारण ही स्वामींची अतिशय प्रिय उच्च कोटीची सेवा आहे. स्वामीचरित्र सारामृत पठण करण्यासाठी अगदी 1 तासाभराचा कालावधी लागतो. आता काही व्यक्तींनी जर घरी पारायण केलं असेल तर आपल्याला पोथीला वेगळा नैवेद्य, दत्त महाराजांसाठी वेगळा नैवेद्य, आपल्या देवासाठी वेगळा, कुलदेवीसाठी वेगळा, असे वेगळे वेगळे नैवेद्याचे ताट बनवायचे आहेत. आणि नंतर तो नैवेद्य आपण स्वतः ग्रहण करू शकता किंवा जर आपल्याला गाय मिळाली तर आपल्याला गाईला दाखवायचं आहे. आणि या दिवशी आपल्या घरामधल्या लहान मुलांकडून आपण स्वामींचा 11 माळ जप करून घ्यायचा आहे. तारक मंत्र 11 वेळा पठण करायचं आहे. अशा पद्धतीने आपण सेवा करायची आहे, कारण स्वामी हे भक्तीचे भुकेले आहेत. तुमच्याकडून जेवढी जास्तीत जास्त सेवा होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्या जवळपास जर मंदिर असेल किंवा केंद्र असेल स्वामी समर्थ महाराजांचं तर नक्कीच तिथे जाऊन स्वामींचं दर्शन घ्या. स्वामींना चाफ्याची फुलं किंवा गुलाबाचं फूल, पिवळी फुलं अर्पण करा. अशा पद्धतीने हा स्वामी समर्थ पुण्यतिथी हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.